शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं डॉक्टरांकडून त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली। शरद पवारांना डॉक्टरांनी आता विश्रांतीचा सल्ला दिलाय। बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये त्यांना त्रास जाणवू लागला होता। त्या दरम्यान त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आजारपण आणि दिल्ली भेटीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। इथला डेंग्यू गेला असेल आणि तिथला मागे लागला असेल अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली। तसंच अजित पवारांच्या आजारावरही त्यांनी शंका उपस्थित केली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीत एकाच कार्यक्रमात दिसून आले। विद्याप्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात सुरू असलेल्या शारदोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात ते एकत्र आले। डेंग्यूच्या आजारपणातून बरे झाल्यानंतर अजितदादांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यासह 7 आजी-माजी एपीएमसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायद्यानं ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून गैरला पोहोचवणारे निर्णय घेतल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झालाय। तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात एका तरुणीनं चांगलाच गोंधळ घातला। मोदींचं भाषण सुरू असताना ही तरुणी हालोजनच्या टॉवरवर चढली, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। या तरुणीला खाली उतरण्याची स्वतः मोदींनी माईकवरून विनंती केली, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी मंचरमध्ये आम्ही सर्व अजित पवारांसोबतच असल्याचं म्हटलंय। तसंच अजित पवारांना भेटल्याशिवाय सध्या काय सुरू आहे ते कळणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं। अजित पवार हे शरद पवारांना मोदींसोबत आणण्यासाठी प्रयत्न करतात असा मोठा दावा रवी राणांनी केलाय। लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार मोदींसोबत येतील असंही रवी राणांनी म्हटलंय। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यावर राणांनी हा दावा केलाय। बोगस शिक्षक भरती प्रकरणात हिरे कुटुंबियांसह 25 जणांना नाशिक जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। पालकमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणात चौकशी झाली होती। तर अद्वै हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप यावर हिरे कुटुंबानं केलाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेर शहराचा दौरा करून काँग्रेसवर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला। नाचता येईना अंगण वाकडे अशी थोरातांची परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी या निमित्तानं लगावला। मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासमोर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। सरकार नुसतं आश्वासन देतं, मात्र अद्याप अंतरवालीमध्ये दाखल झालेल्या केसेस मागे घेतलेल्या नाहीयेत। भुजबळ आणि ओबीसी नेते सातत्यानं आमच्या विरोधात बोलतात, मात्र तरीही सरकार त्यांना काहीच सांगत नाही असा तक्रारींचा पाढाच जरांगेंनी वाचला। यवतमाळच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुणबी नोंदी तपासणीचं काम सुरू आहे। जिल्ह्यातल्या सर्व कार्यालयामध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अहवाल तयार केला जातोय। सुट्टीच्या काळामध्ये कार्यालय सुरू ठेवून कर्मचारी युद्धपातळीवर हा अहवाल तयार करतात। लवकरच जिल्ह्यामध्ये शिंदे समिती येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ओबीसी फेलोशिपबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आता आक्रमक झालेत। त्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलंय। ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यवतमाळच्या दर्डानगर परिसरात जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। भारती लेआउटमधून जाणाऱ्या या फुटलेल्या पाईपलाईनमुळे परिसर जलमय झाला। लोकांना घराबाहेर जाणं अवघड झाले, मात्र तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आलं। त्याच्या उग्र वासानं स्थानिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ असे त्रास होऊ लागलेत आणि या विरोधात नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरले। अहमदनगर एमआयडीसी मधून हे रसायन मिश्रित पाणी सोडल्याचा आरोप होतोय। तलाठी आणि मंडळ अधिकारी याचा तपास करतायत। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक आहे। मेन मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 अप मार्गावर मेगा ब्लॉक असेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11:16 ते दुपारी 4:47 पनवेल ते सीएसएमटी डाऊन सेवा बंद राहील। मुंबईचा डबेवाला दिवाळीनिमित्तानं 4 दिवसांच्या सुट्टीवर चाललाय। आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत डबेवाला सुट्टीवर असणार आहे आणि 17 नोव्हेंबरला तो पुन्हा कामावर रुजू होईल। दरम्यान कोरोना काळामध्ये व्यवसाय कमी झाल्यानं सुट्टीचा पगार ग्राहकांनी कापू नये अशी विनंती डबेवाला संघटनेनं केली।
मुंबईमध्ये कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी आता महानगरपालिकेनं हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय. शहरातल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आणि त्याचाच भाग म्हणून आता कचरा जाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसंच दंडात्मक कारवाईही होणार आहे. उमरा शिवसेना शाखेजवळ शनिवारी जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटानं पाडलेल्या मुंब्र्यातल्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे आले होते. मात्र शिवसेना शाखेजवळ पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडीबाहेर येऊन पोलीस अधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ओके सरकारला सत्तेचा माज आलाय. मात्र निवडणुकीत सत्तेचा माज उतरवू अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात काय सुरू आहे याचं चित्र मुंबईत पाहायला मिळालं. या निमित्तानं पोलिसांची हतबलता दिसून आली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा भेटीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये खिल्ली उडवली. काही फुसकेबार येऊन गेले मात्र ते वाजलेच नाहीत अशा शब्दांमध्ये शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ऐन दिवाळीत दुधाचे दर कोसळल्यानं किसान सभा आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी दुग्धविकास विभागानं समिती स्थापन केली होती. मात्र आता पुन्हा दुधाचे दर 27 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. सरकारने यावर तोडगा काढला नाही तर मंत्र्यांच्या दारात दूध ओतून तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेने दिला. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम द्यायला विमा कंपनी तयार झाली आहे आणि हे शेतकरी लढ्याचं यश मानलं जातं. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही कंपनीनं विमा देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात शेतकऱ्यांनी लढा सुरू केला होता. त्यानंतर विमा द्यायला कंपनी तयार झाली. ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साताऱ्याच्या खटाव तालुक्यात स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वात ऊस उत्पादकांनी पडळ आणि गोपूस या कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढली. येत्या 4 दिवसांमध्ये ऊस दर जाहीर केला नाही तर शेतकऱ्यांना विनंती करून ऊस तोड बंद ठेवण्याचा इशारा अनिल पवार यांनी यावेळी दिला. पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणामध्ये अडवलेल्या पाण्यासाठी जालन्यामध्ये रास्ता रोको करण्यात आला. अंबड घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. भाजपचे नेते सतीश घाडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. ऐन दिवाळीमध्ये झेंडूचे भाव कोसळल्यानं शेतकरी अडचणीत आला. सध्या झेंडूला 15 ते 20 रुपये किलो इतका भाव मिळतोय. दसऱ्याला असाच कमी भाव मिळाला होता. कृत्रिम फुलाचा फटका हा झेंडूला दिवाळीत सुद्धा बसलाय. त्यामुळे झेंडू कोमेजून जाण्याची वेळ आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना स्थायी करावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये काळी दिवाळी साजरी केली. यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानाबाहेर पीपीई किटमध्ये साफसफाई आंदोलन झालं. कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. देशातील 430 शहरांमध्ये रिटेल दुकानांची चेन असलेल्या बिग बाजार कंपनीची सर्व 1500 दुकानं बंद होण्याची शक्यता आहे. कंपनीचा स्पेस मंत्रा कंपनीसोबतचा करार अयशस्वी झाला आहे आणि त्यामुळे बिग बाजारचे मालक किशोर बियाणींनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLTला अर्ज केला आहे. बिग बाजारवर सध्या 30,000 कोटींचं कर्ज आहे. यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशीला नवीन गाड्यांच्या नोंदणीचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाले. कारची नोंदणी 17% तर दुचाकीच्या नोंदणीचं प्रमाण यंदा 12% वाढले. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. चंद्रपूरच्या ताडोबाची राणी माया वाघेण मागच्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी वनविभागानं आता ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्याचा वापर सुरू केलाय. मात्र त्यात त्यांना अजून यश आलेलं नाहीये. ही वाघीण कोणाच्याही नजरेस न आल्यानं ती बेपत्ता आहे की घातपात आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मुंबई अग्निशमन दलानं केलंय. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करावं असं आवाहन अग्निशमन दलानं केलंय. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. त्यावेळी सर्वत्र वाहतुकीची कोंडी दिसून आली. एकंदरीत नाशिकच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो.
बातमी आहे शिर्डीतल्या दीपोत्सवाची. दिवाळी निमित्तानं शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसर 11,000 दिव्यांनी लखलखून गेला. द्वारकामाई समोरच्या प्रांगणात भाविकांनी दीपोत्सव साजरा केला. भाविक तसंच ग्रामस्थांनी लावलेल्या 11,000 दिव्यांनी अवघा साई मंदिर परिसर उजळून निघाला. साई मंदिर परिसरात आकर्षक आकाश कंदीलही लावण्यात आले. उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये हिमवर्षावाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे केदारनाथ मंदिर बर्फात हरवून गेल्याचं चित्र पाहायला मिळते. हे आल्हाददायक वातावरण पाहून इथं आलेले भक्त हरकून गेले. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी पहिली सेमीफायनल होणार आहे. 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी सेमीफायनल होईल. तर पाकिस्तानची टीम क्रिकेट वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. पुण्यामध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवैध असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं केलाय. धाराशिवमध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीसाठी कुस्तीगीर परिषदेची बैठक पार पडली आणि यावेळी हा आरोप करण्यात आला. सह्याद्रीची उंची म्हणजे